मी सौ श्रुती उल्हास बागेवाडी विमो मेहता माध्यमिक शाळा जुळे सोलापूर इथं मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. शिक्षण प्रसारक मंडळी ही आपली मातृसंस्था पुणे येथे स्थित आहे. आज 5 फेब्रुवारी आमच्या मातृसंस्थेचा वर्धापन दिन आणि या दिनानिमित्त आपण शाळेच्या वतीने मुलींसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. 6वी ते 9वीच्या मुलींनी यात सहभाग घेतलेला आहे. हॅलो फाउंडेशनच्या वतीने हे शिबिर इथं घेण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आपण मुलींचं हिमोग्लोबिन टेस्टिंग, त्यांच्या ब्लडमधल्या CBCचं टेस्टिंग आणि त्याचबरोबर थायरॉइड टेस्टिंग, तर या गोष्टींचं आपण इथं परीक्षण करणार आहोत. याद्वारे मुलींमध्ये कुठल्या जरी गोष्टीची कमतरता असेल किंवा त्यांना आपल्याला काही यातनं जागृती निर्माण करायची असेल तर हे शिबिर नक्कीच त्यांना त्यासाठी उपयोगी पडेल. याचे जे रिपोर्ट्स आहेत ते या फाउंडेशनच्या वतीने पालकांपर्यंत पोहोचणार आहेत आणि पुढील मुलींसाठी आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी पालकांना याची नक्कीच उपलब्धता मिळेल आणि उपयुक्तता मिळेल. नमस्कार. माझं नाव संतोषी सुतार. हॅलो मेडिकल फाउंडेशन संपूर्ण प्रकल्प अलायवस लाईफ सायन्सकडून आम्ही कैवई महिता प्रशालेमध्ये आज किशोरवयीन मुलींसाठी हिमोग्लोबिन मोफत हिमोग्लोबिन तपासणी करतो आहे. त्याच्यामध्ये मुलींचं CBS आहे काउंट आणि परत थायरॉइड हे चेक करतो आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला महिता शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि सहशिक्षकांनी सहकार्य केलं. त्याबद्दल धन्यवाद. काटा केवढं स्वस्त आहे. एखादीला खूप टोचलं तर मला सांगा, आपण त्यांचं थांबू. पण ते घेतल्यावर रक्त घेतल्यावर चक्कर येत नाही, कुठं गाठ येत नाही, ताप येत नाही, पोट दुखत नाही, कुणी चक्कर येऊन धाडकन पडत नाही, असं काहीही होत नाही. कारण आपण बाटलीभर रक्त घेत नाही, फक्त एवढंसं घेतोय आणि तेही कशासाठी घेतोय? तुमचं रक्त दान करायचं आहे म्हणून घेत नाही, तर तुमच्या रक्तातली हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताचा दानपणा किती आहे, तुम्ही घरात खाता तो आहार व्यवस्थित खाता का, तुमच्यात किती कमी, आणि ते कमी जर निघालं, 10च्या कमी जर तुमचा HB निघाला तर त्याच्यासाठी तुमच्या रिपोर्टनंतर आम्ही तुम्हाला HB वाढवण्यासाठी गोळ्या पण देणार आहोत. त्यामुळे त्या गोळ्या पण तुम्ही व्यवस्थित घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे हे घाबरायचं नाही, हे प्रत्येकाला करायचं आहे. आम्ही पण करतो. तुमच्यापेक्षा लहान मुली आम्ही 4थी आणि 5वीच्या मुलींचं पण केलेलं आहे. मग तुम्ही तर मोठ्या आहात ना, म्हणालात ना आता मोठ्या आहेत म्हणून.